नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना शुभ दिवस. मित्रांनो, ज्या माणसाच्या तोंडावर संयमाचा लगाम असतो त्याच माणसांना समाजात मान सहजासहजी मिळत असतो. परंतु मित्रांनो, ज्या माणसांना कुठे काय बोलावे याची अक्कल नसते अशा माणसांची किंमत समाजात अजिबात नसते. म्हणून मित्रांनो, खूप गरजेचे असेल तरच प्रतिक्रिया देण्यासाठी तोंड उघडायचे असते. नाहीतर गरज नसताना तोंड उघडले की आपल्याच प्रतिक्रियेतून किंवा आपल्याच बोलण्यातून आपलीच किंमत आपल्याकडूनच चार चौघात कमी केली जात असते. कारण तसाच समाज आहे म्हणून आपणच आपल्या तोंडावरती थोडासा लगाम लावायचा आणि समाजात आपली किंमत जपून ठेवायची. मित्रांनो, आणखी एक गोष्ट महत्वाची. दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात 10ही बोटे एकत्र करून आपल्या हातून ताडी वाजते. जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर जगाकडून आपण का अपेक्षा ठेवायची? मित्रांनो, आपण कोणतीच अपेक्षा नाही ठेवायची. शेवटी काय, हसत राहायचे, हसवत राहायचे आणि आपल्या बरोबर सगळ्यांचे भले करत राहायचे. आणि मित्रांनो, यासाठी आजही मी सुंदर विचारांची शिदोरी घेऊन आलो आहे. तर चला मित्रांनो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात. दोघात फरक एवढाच आहे की गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ परीक्षा घेऊन शिकवते. पारखून घेतले तर कोणी आपले नसते आणि समजून घेतले तर कोणी परके नसते. माणसाने शांत राहणे हा त्याचा स्वभाव नसतो, त्याच्यावर झालेल्या चांगल्या विचारांचा गोड परिणाम असतो. अतिशय वाचाळ अर्थात बडबड्या मनुष्य अनादरास पात्र होतो, तर मौनामुळे उन्नती होते. छमछम करणारे पैजण पायातच बांधतात तर आवाज न करणारी सुवर्णमाला कंठावर विराजमान होते. पैजण जरी सोन्याचे असले तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळीच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसते, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. जर मधासारखे गोड परिणाम पाहिजे असतील तर मधमाशीसारखे एकत्र राहणे गरजेचे असते. चालताना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. साथ देणारी माणसे कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसे कधी साथ देत नाहीत. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करत असतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. प्रत्येकाचा दिवस येत असतो, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे. मन विचलित करणारे अनेक मार्ग आहेत, परंतु ध्येय गाठण्यासाठी केवळ एक संकल्पच पुरेसा असतो.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची असते. सन्मान विसरा, पण सन्मान करणारा लक्षात ठेवा, कारण त्याने तुमच्यातील चांगुलपणाची पूजा केलेली असते. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो. सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाटते. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा: सरळ बोला, खरे बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावे छान. झाडालाही कळत नाही कोणते गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. आपल्या मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नसते. आपले अपयश विसरून जा, येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. जीवनाच्या शर्यतीमध्ये कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पडू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठीच पळा. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नसते.